सुप्रसिद्ध कथालेखिका सौ आशा बगे यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेली माणसाच्या अंतरंगातले मनोव्यापारांचे खेळ दर्शवणारी ही कथा पांगळी पारवा ह्या त्यांच्या कथासंग्रहातली ही कथा नाट्यमय रीतीने सादर करीत आहे मी अजित प्रभाकर दिवाडकर नागपूर. संगीत आणि तांत्रिक बाजू सांभाळणारे माझे मित्र अनिलजी इंदाणे, निर्मिती सहाय्यक भानू पाल आणि अर्जुन दिवाडकर, मुख्य सहाय्यक आभास पेंढारे. संध्याकाळच्या वेड्या वाकड्या सावल्यांबरोबर आप्पासाहेब घरात शिरतात तेव्हा त्यांना जाणवतं की आपण खूप थकलो आहोत. तहानी लागली आहे, घसा कोरडा पडलेला आहे. घरात तर सामसूम आहे. बायको कुठं देवदर्शनाला गेली असावी बहुतेक. अरे सर्व खोल्यातून अंधार असतो. दिवे उजळावेत असं वाटतं पण पाय उचलत नाही. एक पोकळी मनात तयार होते, उकरल्यासारखं वाटतंय. नाहीतरी कल्याणी गेल्यापासून असं एकटं एकाकी वाटणं आता ओळखीच होऊन गेलंय. सगळ्या गोष्टींची सवय होते तशीच कल्याणीच्या पण नसण्याची होईल हळूहळू. ते मनाला बजावतात, दिवे न लावता ते अंधारातच बसून राहतात. अहो हे काय अंधारात बसलात, केव्हा आलात? आत्ताच. अहो देवदर्शनाला गेले होते. करमलं नाही की संध्याकाळच्या उदास असुरक्षित वेळेला बायका बरे आपल्या देवदर्शनाला जातात. कोणी आलं होतं? आप्पासाहेबांनी विचारलं. अहो कोण येणार? अरे पण हो, कसलं तरी पार्सल आलंय पुस्तकांचं तुमच्या नावानं. आप्पासाहेब खोलीत जातात. पत्त्यावरचं अक्षर ते ओळखतात. हो, कल्याणीचं. बरंच मोठं दिसतंय. काय असेल? ते घाईघाईनं पार्सल फोडतात. पुस्तक आहे, कल्याणीनं लिहिलेलं, त्यांनाच अर्पण केलेलं पुस्तक. हो, पण हे कल्याणीच्या अर्पण करण्याची, कृतज्ञ ऋणाची भाषा त्यांना खूप परकी दूरची वाटते. कल्याणी सारखीच. कल्याणीची आणि त्यांची कथा खरं तर कधीच संपली आहे. काही त्यांनी संपवली आहे, काही नियतीनं. कसा रस्त्यानं लांबवर जाताना चकचकीत डांबरी रस्ता निमुळता होत जातो. दुरून वाटतं आता पुढं वाट नाही. हा रस्ता आता इथंच संपतो. जवळ गेलं की वाटतं हे अरे संपलं कुठं अजून, तेवढंच तर अंतर पुढं आहे. ही तर सुरुवात. तसं कल्याणीच्या बाबतीत आपलं होतं. अरे जिथं संपलं असं वाटतं तिथवर गेल्यावर वाटतं नाही अजून नाही, बरंच बाकी आहे. पुन्हा पुढची वाटचाल. आता मात्र कल्याणी नसताना काही करायला मूडच येत नाही, जमतच नाही. सारं कसं ओबाडून घेतल्या जातं. ते एकदा कल्याणीला म्हणाले होते, कल्याणी अगं तुझ्या कथेचा शेवट माझ्यासारखा कसा होईल कल्याणी? ते त्यांना एकदम आठवून जातं. कल्याणी, पुस्तकं, कथा या साऱ्यांकडे अलिप्तपणे बघणं त्यांना जमत नाही. ते तळवे घामे असतात. बसलेल्या खुर्चीचा दांडाच त्या आधाराकरता घट्ट करतात. अरे आपल्या ह्या स्थितीचं त्यांना आश्चर्य वाटतं.
खरं म्हणजे पुलाखालून खूपसं पाणी वाहून गेलंय आणि त्यांना असं अस्थिर असुरक्षित साऱ्या चपखल बसलेल्या गोष्टींवरची पकडे सुटल्यासारखं वाटावं. यालाही काही अर्थ आहे? अरे स्वतःला नेमकं हवं तरी काय हेही कळेनासं झालंय. 5 वर्षांच्या या काळात होत्याचं नव्हतं सहज होऊ शकतं. आणि खरं म्हणजे तेव्हाच सारं आताही तसंच असावं या अपेक्षेलाही काही अर्थ नाही. होय, खरं म्हणजे तसं तसं काही त्यांना पण नकोच आहे. तसं असतं तर त्यांचं बोट धरून त्यांनी तिला एवढं दूरवर जाऊच दिलं नसतं. अरे पण त्यांनीच तर हे सारं केलंय, घडवलंय. आणि आता सहज बाजूला होणं, एका घडलेल्या गोष्टीला साक्षी म्हणून राहणं त्यांना जमत नाही. छी, 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 छी. वयाचं अनुभवाचं सारं गणितच चुकलंय. त्यांना आठवलं कुठल्या तरी बेसावत क्षणी कल्याणीनं दार ठोठावलं होतं आणि त्यांनी तेवढ्याच बेसावतपणे तिला आत घेतलं होतं. अर्थात त्यावेळी होती फक्त उपकाराची भावना. अरे एका कोमेजलेल्या कळीला आपण फुलवीत आहोत हा स्वतःचा गौरव. आणि हे सारं आता जाणवतंय. त्यावेळी तर साऱ्याकडे पाहण्याची नजर इतकी भाबडी होती की एवढं हे असं काही यातून निघेल असं त्यांना कधीच वाटलं नाही. भर दुपारी 12 वाजता घामाचे ओघळ टिपत धापा टाकत कल्याणी त्यांच्याकडे आली होती. त्यावेळी ते लिहिण्यात बुडले होते. कल्याणी थरथरत होती. अहो बसा म्हटल्यानंतरही बसली नव्हती. डोळ्यात भय, भेदून उगाच इकडे तिकडे बघत होती. पुस्तकांचं शेल्फ, मोठी जाडी पुस्तकं, लिहिण्यात बुडलेले आप्पासाहेब. हो, माघार घ्यायला लावणारी ती त्रयस्थ परकी नजर. मला माझं. अहो खाली बसा, नीट सांग, बोला. हे मला फार थोडा वेळ आहे. एक अपराधी लाजरी गुजरी नजर. खाली पाहतच शब्द आले. मी ना एक पुस्तक काढणार आहे, कविता संग्रह. पण मला अजिबात वेळ नाही. तरीही तिचा थरथरता आग्रह. मला ना सर आपली प्रस्तावना हवी होती. हो कबूल आहे, तुम्ही आधी पत्र पाठवून मला विचारायला हवं होतं. आणि हे बघा, मला इतक्यात फारशी सवयही नाही. अरे प्रस्तावना लिहायची म्हणजे सारं लेखन निवांतपणे डोळ्याखालून जायला हवं. सर मला काही नाही, अगदी म्हणजे वर्षही चालेल, वही आपल्याजवळच असू द्या. नाही मला ठाऊक आहे सगळं, पण सारं स्पष्ट असूनही मी आपल्याचकडे आले. नाही मला माझा कविता संग्रह असावा असंही आवर्जून वाटत नाही, पण कधी झालाच तर त्याला आपला स्पर्श व्हावा असं वाटतं. हळूहळू तिचे दुबळे थरथरते शब्द स्थिर झाले. त्यांना एक मानसिक बळ मिळालं होतं. अप्पासाहेबांनी चमकून तिच्याकडे पाहिलं. ती काळी सावळी कुशल उंच मुलगी त्यांना वेगळी वाटली होती. त्या बुजऱ्या डोळ्यातून एक स्पष्ट वेगळे पण त्यांना जाणून घेत होत. नाही तरी पण मनात काही असर होते. अरे एक स्वतःच मोठेपण, एक झगमगतं वलय स्थिरपणे भोवती घट्ट पायरून उभं होतं. एवढा व्याप होता. ते सगळं मोठेपण उतरवून ठेवून थांबणं अडकणं त्यांना परवडणारही नव्हतं. हो पण
पटवताही येत नव्हतं. शेवटी नाईलाजानं ते म्हणाले, हे बघा वही राहू द्या, सवडीनं बघावं. हो, पण बराच वेळ लागेल. सर थांबेन ना मी. विलक्षण कृतज्ञतेने ती म्हणाली होती, थांबेन मी. आप्पासाहेबही मग येण्यात बुडून गेले होते. महिना 2 महिने तिची वही त्यांच्या टेबलावर तशीच पडून होती. ते विसरूनही गेले होते. आणि कुठल्या तरी एका रिकाम्या क्षणी त्याने ती उघडली आणि ते चकित झाले होते. अरे, त्या लहानशा किरकोळ वाटणाऱ्या मुलीची ताकद विलक्षण होती. आवाका मोठा होता. प्रतिभेचा एक विलक्षण स्पर्श तिला लाभला होता. आणि मुख्य म्हणजे तिला स्वतःला हे काहीच ठाऊक नव्हतं. आपल्या सामर्थ्याबद्दल ती पूर्ण बेफिकीर होती. हे असं काही असू शकेल हे तिच्या ध्यानीमनी नव्हतं. अरे, एका अनावर स्रोतातून उतरलेले ते विलक्षण शब्द आप्पासाहेब चकित झाले होते. अरे, आप्पासाहेबांचं बोट धरण्याची खरं म्हणजे या मुलीला काही गरजच नव्हती. ते अस्वस्थ झाले होते. पहिल्याच भेटीत त्या मुलीला तोडून टाकलं याबद्दल त्यांना स्वतःचाच राग आला होता. नाही, तिच्या या कविता संग्रहाला सुंदर प्रस्तावना द्यायची असं त्यांनी अगदी ठरवून टाकलं. आणि अच्छा, त्यांच्या लक्षात आलं की ती मोठी पत्ता वगैरे काहीच न देता निघून दिली आहे. कवितेच्या खाली नाव आहे म्हणून नावच फक्त तेवढं लक्षात आहे, कल्याणी. या 2 महिन्यात ती फिरकली नाही. सुरुवातीला एवढं तोडून वागलो आपण, तिनं आता काही अपेक्षा ठेवलीच नाही. वर्षभर थांबेन म्हणाली, पण आता त्यांनाच थांबावंसं वाटत नव्हतं. तिनं यावं, भेटावं असं आता त्यांनाच वाटत होतं. पहिल्यांदा ते एवढे तोडून झटकून वागले, ते सारं आता त्यांना पुसून काढायचं. त्या पुतळीतल्या शब्दांनी एवढं लिहिले पाहिजे त्या अप्पासाहेब की झपाटून गेले. वाट बघत राहायचं. नाही, केव्हा तरी ती येईल. नाही, कदाचित यायची नाही. दुसरा कोणीही तिला भेटला असेल. नाही, पण मग वाटायचं दुसरं कोणीही तिला भेटलं तरी ती फक्त आपल्याच करता थांबली असेल. अरे, एक यशस्वी कथाकार म्हणून 20-25 वर्षाचं झगमगतं आयुष्य जगल्यावर एका कोवळ्या मुलीचे शब्द आणि एवढं झपाटले, पण एवढी अनिवार्यता. रोज फिरायला जाताना ते बायकोला बजावायचं, अहो कल्याणी नावाची कोणी मुलगी आली तर तिला थांबवून घ्या, आणि थांबणार नसेल तर पत्ता घ्या. आडनाव नावच फक्त माहिती आहे, साधा आडनावही विचारलं नाही याची पुन्हा टोचली पोच. मग लक्षात राहावं म्हणून उगाच परत आपलं थोडं वर्णन, अहो काळी सावळी, कृश, उंच, मोठे डोळे. तिचं हे वर्णन बायकोजवळ सांगताना मनातून आणखी काहीतरी वेगळी ओळख पटत होती. स्वतःला ती ओळख ते पटवून देत होते. बुजऱ्या लाजऱ्यांना थरथरत्या नजरेत एक अनावर स्थिर लकेर, त्या मोठ्या डोळ्यातला एक कमालीचा हळवेपणा. आप्पासाहेबांनी एकदम तोडून टाकल्यानं दुखावलेला, तोल सावरताना खिन्न झालेला तो सावळा चेहरा. त्यांना पुन्हा अनावरपणा वाटलं की ती भेटायला यावी. आता या क्षणी
रोजच्या त्यांच्या सांगण्याला चिडून त्यांच्या बायकोने एकदा त्यांना विचार, अहो कोण ही मुलगी, हिची एवढी गरज आहे तर घ्या ना बोलावून पत्र लिहा. हा 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 बायकोचा चिडका त्रासिक स्वर ऐकून ते सावरले होते आणि मग ते सांगणं बजावणं त्यांनी सोडलं होतं. पण मन मात्र सारखं तिचा शोध घेत होतं. आणि अचानकपणे त्यांचा हा शोध एकदाचा संपला. तीच त्यांना रस्त्यात दिसली. पाठमोरी खूप दूर होती. त्यांनी अनावधानानं मोठ्यानं आवाज दिला होता, ए कल्याणी. आजूबाजूचे लोक पाहत राहिले होते. ती अजूनही दूरच होती. अरे आपण नीट पाहिलं तरी का? कल्याणीच होती का? की भास पाठमोरी आपण नीट ओळखलं का? तिच्यापर्यंत धावत पण जावंसं वाटलं. पण पण वयाला ते शोधलं नसतं. कल्याणी ती मागं वळली होती आणि त्यांना पाहता चकित झाली होती. झपाझप चालत ती त्यांच्यापर्यंत पोहोचली. तिच्या स्वरात आश्चर्य होतं, आनंद होता. आपण ही तुमची वही कविता परत करायच्या होत्या. बस एवढंच? इतकंच का आपल्याला सांगायचं होतं? आपण तर ठरवलं होतं की ती भेटली तर तिच्या शब्दांनी आपण किती झपाटलो होतो हे सांगून टाकायचं. अरे, पण मग आपण एवढंच कसं बोललो? ते स्वतःलाच विचारू लागले. काही नाही, ती तुझी वही परत करायची होती. एवढा पीळ, एवढा आत्मसन्मान, एवढं स्वतःला कुरवाळणं. एखादी चपरात बसावी तसा संथ आवाज. नाही नाही सर, तशी काही घाई नव्हती. ही मुलगी अजूनही विचारत नव्हती कविता वाचल्यात का. त्यालाच मग राहवलं नाही. अंगावरचे भारी कपडे उतरून साध्या कपड्यात यावं तसं आपल्या मोठेपणाची पिसं त्यांनी काढून टाकली. तिला सारं सांगून टाकलं. तिच्या कविता आवडल्या हेच नाही तर 2 महिन्यात झालेली परवड ती न भेटल्यानं आणि ती चकित झाली होती. ते मोठे डोळे विस्फारले होते. त्यातल्या त्या लाजऱ्या बुजऱ्या भावना पुढे जायला घाबरत होत्या. तेच बोलत होते ती तर बधीर होऊन गेली होती. खरंच एवढंच ती बोलू शकते. काय एवढ्यात काही लिहिलंस? काही नाही. सारखी वाट बघत होते कविता आपण वाचाल, आपल्याकडून काही कळेल. कळवायचं कसं? कळवायचं कसं? पत्ता. ओ ओ सॉरी सॉरी, खरंच पत्ता द्यायला हवा होता. शाबास. एक सांगू, मी कथा पण लिहिल्यात 1-2. उद्या घेऊन येऊ? पण हसायचं नाही. आता कविता जमली म्हणून कथा जमेलच असंही नाही. लिहावं असं वाटलं, लिहिलं. आप्पासाहेबांनी मग ठरवून टाकलं, कथा चांगली नसली तरी तिला आपण नाराज करायचं नाही. अरे हे उमलणं फुलणं मिटू द्यायचं नाही. ह्या कळीला फुलवायचं, साक्षी हो, बाजूला राहू, हे फुलणं बघायचं. त्यांनी मनाशी ठरवून टाकलं, ही ठिणगी हसपार फुंकरीनं तेज करायचा. कदाचित सारच खरं नसेल, हिंकसही असेल, पण हे काही निष्ठूक घडू द्यायचं नाही. आणि असं ठरवल्यानं त्यांना फार बरं वाटलं होतं. एखादी कथा जुळून यावी ना तसं स्वतःविषयी खूप काही वाटून गेलं होतं त्यांना. की कल्याणी, तिचं फुलणं उमलणं घडणं
सारं करते पण स्वतःकडे घेऊन ते जणू कृतार्थ झाले होते. दुसऱ्या दिवशी ती कथा घेऊन आली. हा, आता कथा हवी तशी जमली नव्हती, बरेच धागे कच्चे होते. हो, पण तरी पण कथा वेगळी, हळुवार, हळव्या धाटणीची होती. ज्या स्पर्शानं तिनं कविता लिहिल्या त्या स्पर्शानं तिनं कथाही हाताळली होती. कथेचं हिचं वेगळेपण हिनं हिनं मिळवावं असं त्यांना वाटलं. आणि त्यांच्या आधारावर तिची कथाही पावलं टाकू लागली होती, वाढू लागली होती. स्वतःचं हळवेपण, वेगळेपण सांभाळून. आणि एका एका विलक्षण ताकदीच्या मुलीनं आपल्यावर एवढं अवलंबून असावं यात अथांग सुख होतं, आत्मगौरव होता. आणि तो आत्मगौरव, ते अथांग सुख त्यांना पुरवाळावं असं वाटत होतं. त्यांच्या अवतीभोवती पहारे देत असलेल्या मोठेपणाचे, वयाचे सारे सारे उंचवटे ओलांडून ती त्याच्यात अलगदपणे मिसळून गेली होती. आपल्याला चिकटलेले सारे पिसत घातले. तिला तिच्या पातळीवरून भेटायला त्यांना आता सुरुवात इतकं अवघड वाटेल असं झालं होतं. अरे, लिहिताना त्यांना लागते तशी कडक, किंचित कडवट कॉफी फक्त तिलाच जमू लागली. तिनं टेबल आवरलं नसलं तर त्यांच्याच वस्तू आता त्यांना सापडेल अशा झाल्या. त्यांनी काहीही न बोलता न सांगता तिने हे उचललं. त्यांच्याबरोबरच ती त्यांच्या घरातली एक होऊन गेली होती. अरे, त्यांच्या बायकोला बरं नसलं की ती स्वतःहूनच सारा चार्ज घेईल. अहो काकू, तुम्ही राहू द्या, मी आवडते. हो, पण पहा बाई, तुमचं ते लिहिणं वाचणं माझं काय आहेच नेहमी. नाही काकू, मला आज काही लिहायचं नाही. आणि आप्पा लिहिण्यात बुडाले. आज माझ्या हातची खिचडी खाऊन बघाच तुम्ही. कल्याणी म्हणे, आप्पांनाच नव्हे तर घरालाच तिची सवय होऊन गेली होती. मुलं शिक्षणाने इकडे तिकडे पांगली होती. कल्याणीमुळे घराला आदळ आला. एखादा दिवस जरी कल्याणी आली नाही तरी काकू विचारायचं, आज कल्याणी यायची नाही का? कधी व्याख्यानाला जाताना कल्याणी म्हणायची, अप्पा हे काय घातलंय? कुठल्या पॅन्टवर कुठला मनीला? हे धड मॅच पण होत नाही. एवढे लेखक तुम्ही. तिला हसू आवरायचं नाही. अगं बाई, आता मॅचिंगचं वय गेलं माझं. हो, इस्त्री नाही अप्पा, शी. कधी ती म्हणायची, आज पण लिहायचा मूड नाहीये तुमचा. हो अप्पा, गेले 2-3 दिवस तुम्ही समजाच आहात. तर काय, किती दिवस लिहिणार नाही तुम्ही? अप्पा, बरं नाही का? नुसतं आपलं लिहायचं नाही तर तो पत्राचा ढीग पडलाय ना, त्यांना काय उत्तर द्यायचे ते सांगा, मी पाठवून दे. तू अशी माझ्या मागं का राहतेस? आणि तू तरी एवढ्यात काय लिहिलंयस? हो, खूप लिहिलंय, पण तुम्हाला वेळ. बरं, ठीक आहे, तुझंच आज वाचून काढतो, नाहीतरी मला काही सध्या लिहायचं नाहीच आहे. अशी कल्याणी अगदी त्यांच्यात अलगद मिसळून गेली, अंगवळणी पडून गेली, भेटून गेली, भिनवून गेली होती. इतकी अलगदपणे की लक्षातही आलं नाही. पण कुठल्या तरी क्षणी स्वतःला तो सावध करावासा वाटायचा. कल्याणी, लोक काय म्हणतात माहितीये? काय? माझ्या साहित्याची तुझ्या कथांवर दाट छाया आहे. म्हणू दे. आणि मोठ्यांची छाया असणं चांगलं. पण तुझी कथा वेगळी आहे, तुला माहित आहे. मग तुला या अनाहूत कॉमेंटची चिड येत नाही?
Oh, no, 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 not at all. I don't bother, अप्पा. अप्पा, एका मोठ्या वृक्षाच्या आधाराने एखादी वेल वाढली, फुलली तर वाईट काय? हो, पण काय आहे की तुला आता आधार नकोच आहे. आणि खरं म्हणजे तू जेव्हा शोधत होतीस तेव्हाही नको होता. अगं तुला फक्त एक बळकट विश्वास हवा होता. तो मी दिला. अप्पा, तुमचा आधार नसता तर डॅम इट, आधार. अरे कधी हिला स्वतःची ओळख पटेल कोणाच ठाऊक. कधी हे सारं आपलंच म्हणून ती स्वीकारणार. आपलं बोट धरून ती अशीच किती दिवस अखेर चालणार, किती दिवस. तिनं स्वतःला ओळखावं असंही त्यांना वाटायचं. हा आणि अजूनही तिला आपली गरज आहे या भावनेनं त्यांना बरंही वाटायचं. कल्याणी कल्याणी मुलगीच वेगळी होती. तिचं लिहिणं वेगळं, तिचं व्यक्तिमत्व वेगळं, तिच्या देहाला एक सुंदर कोवळं वेगळे पण चिकटून होतं. आणि तिला त्याची अजिबातच जाणीव नव्हती. आप्पासाहेबांबद्दल ती अपार कृतज्ञ होती. त्यांच्याकडे ती देव म्हणून बघत होती. कधी कधी त्यांना वाटायचं की हिनं साधा माणूस म्हणून आपल्याकडे बघावं. अरे एवढे मोठे नाही आहोत आपण. तिनं चिकटवलेले अनाहूत मोठे पण काढता काढता तिच्या पातळीवर येऊन बघता बघता ते ठेचा राहायचे. आणि ती ती तर स्वतःला असं त्याच्यात उधळून देत देतच फुलली. त्यांच्या सावलीसारखी राहिली. स्वतःमधली ठिणगी यापेक्षाही ती आप्पासाहेबांचं उपकार यांनाच अधिक मानत आली. कोणी कधीतरी विचारावं, अहो कोणी तुमची. आप्पासाहेबांकडे प्रश्न यायचा, कोण ही आपली. हं? वय वय तर मुलीचं नातं सांगत होतं. तर मग मैत्रीण, प्रेयसी, सखी कोण. खरं म्हणजे यातली कुणीच नाही. अरे आपल्या जीवन रसावर पोचली वाढलेली आपलीच शाखा, आपलीच पानं फुलं देऊन बहरणारी, स्वतःचा देह पण उतरवून ठेवून आपल्यातच सामावले. पण पण ज्यावेळी आप्पासाहेबांच्या नजरेस कल्याणीचं हे पांगळेपण आलं त्यावेळी ते चांगले चमकले. अरे काहीच कारण नसताना या वेड्या मुलीनं आपला आधार का घेतला. का हा पांगुळ गाडा ही सोडत नाहीये. हिचं फुलणं पूर्ण झालंय. हिची वाट आता हिला सापडलेली आहे. हवा असलेला आत्मविश्वास आता हिला आलेला आहे. पावलं स्थिर झाली. मग आता ही स्वतंत्र का जगत नाही. आता हिनं आपल्यावर असं लपेटून चालण्यानं कदाचित ही खुरटे एकटीच सरसरत वर गेली तर कदाचित कदाचित अधिक फुलेल. नाही 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 नाही. ही आपल्यापासून दूर होत नाही तर आपणच झालं पाहिजे. हा त्याने पण हे सारं कठीण आहे. नाही कठीण असलं तरी व्हायला पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे. मनातल्या या निश्चयानं त्यांना बरं वाटलं. आप्पासाहेब ही कथा बघा कशी एका ओघात गेली आहे. पण काय हो शेवट माझा मलाच पटत नाहीये. तुम्ही जरा बघा ना. कल्याणी, अगं तुझी कथा माझी कशी होईल. त्यांचं उत्तर, त्यातला ओढून ताणून आणलेला परखडपणा तिला कळलाच नाही. त्यांचा रोग समजलाच नाही. आपले मोठे डोळे वर उचलून ती फक्त त्यांच्याकडे पाहत राहते. अरे हे काय वेगळंच असा बालिश भाव तिच्या डोळ्यात तरळत असतो. हे बघ कल्याणी, मी काय म्हणतो, तू आपल्या कथेला
माझ्या नजरेनं बघू नकोस. आणि खरं सांगू, तुझं हे पांगळेपण मला अजिबात आवडत नाही. अगं तुझी ताकद तूच ओळखायला हवीस. आप्पासाहेब, एवढंच नाही तर तू 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 माझ्याकडे मुळीच येऊ नकोस. पण का? माझ्या विचारांचं अगं माझ्या विचारांचं एक दडपण तुझ्यावर आहे. त्याच आवरणात तुझं लिहिणं तू स्वतःही गुरफटली आहेस. आणि खरं सांगू, तुझा ओघ अनिर्बंध व्हावा असं मलाच फार वाटतं. पण मला नाही ना तसं वाटत आप्पा. आणि अगं लोक देखील आपल्याबद्दल बरं बोलत नाही. ओ आय डोंट केअर अप्पा, लेट देम गो टू हेल्थ. हो हो. पण मला लोकांची पर्वा करायची आहे. माझी पत्नी, माझी मुलं, हे हे शेवटचं असतं. आणि अटीतटीचं. कल्याणी त्यांच्याकडे बघत राहते, अवाक हो. तिला कळतच नाही, तिचं दैवत, तिचा पुरुषोत्तम आज असा वाकड्यात का शिरत होता. तिला तर त्यांचा आधार फक्त कडेकडेनच घेत घेत जायचं होतं. आणि तो म्हणत होता, तुला माझी गरज नाही, नसावीच. अरे मलाही माझा संसार, मुलं, मी कुठे यांच्या आड आले, मी यातलं कुठे काय मागते. आप्पासाहेबांमध्ये असं मिसळून जाताना तिनं स्वतःकडे पाहिलेलंच नसतं. साऱ्या जाणीवा, सारे स्पर्श दूर सारलेले असतात. मंदिरात शिरताना चपला बाजूला काढून ठेवाव्यात तसं. अरे तिथे कुठलीच आसक्ती नसते, मोह नसतो, एक अशरीरी जाणीव. तिलाही न कळले. आप्पासाहेबात असं मिसळताना कुठलंही वेगळे पण तिला नको असतं. आणि आज ते 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 असं काय म्हणतायत. ती गोंधळून जाते आणि तिच्या डोळ्यात पाणी जमा होतं. मग त्यांनाही वाटतं आपण काय म्हणतोय ते हिला कधीच कळायचं नाही. नाही नाही नाही, तिला एवढं दुखवायला नको होतं. आणि तरीही तिचं हे पांगळे पण दूर करायचं असेल, थांबवायचं असेल तर आपणच थांबवलं पाहिजे, आपणच दूर झालं पाहिजे. आणि असं ठरवल्यानं त्यांना मनात बरं वाटतं. आणि आणि एक दिवस कल्याणीच त्यांना विचारते, आप्पा उद्या वेळ आहे, माझं लग्न जमलंय, मी त्यांना उद्या घेऊन येईन. आप्पासाहेब तिच्याकडे बघत राहतात. ओ ही शक्यता, हो ही शक्यता त्यांनी लक्षातच घेतलेली नसते. हिचं लग्न होईल, हे आपल्यापासून दूर जाईल, आपल्या बाबतीतलं हिचं पांगळेपण संपेल, अनायसे सगळं सुरक्षित होईल. अरे ही शक्यता आपण काय अगदीच लक्षात घेतली नाही, उगाच डाफडलो, दुखावली, काढूया. त्यांना सावरायला जरा वेळच लागतो. कल्याणी, मुलगा काय करतो? टाटा नगरला इंजिनियर आहे. ओ गुड 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 गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अप्पा त्यांची लाईन टेक्निकल असली ना तरी त्यांना साहित्यात टेरिफिक रस आहे. तुमच्या कथा तर त्यांना प्रचंड आवडतात. आणि आणि माझ्या कवितेनंच त्यांची माझी ओळख झाली, त्यांनीच करून घेतली. प्रचंड, टेरिफिक. कल्याणीचे उत्साही तरुण शब्द. अप्पा क्षणभर त्या झोतापासून दूर फेकले जातात. पण 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 हे सारं ठीकच असतं, स्पष्टच असतं. आणि सारं त्यांना हवं तसंच त्याच रस्त्याने जाणार, पुन्हा तिला न दुखावता. आता ही आपल्याशिवाय फुलेल, हिचं पांगळे पण संपेल, सुटेल.
हो, पण पण मनातूनच त्यांचं त्यांना जाणवतं आपलं समाधान पूर्णतः निर्लेप नाही. त्यात काहीतरी होत आहे, रुखरुख आहे आणि तिचं स्वरूप त्यांनाच कळत नाही. कल्याणीला ते म्हणतात, "अं, कल्याणी अगर टाटा नगर म्हणजे खूप लांब गेलीस एकदम." तर काय, घरात उत्साहानं सांगतात, "हो, कल्याणीचं लग्न जमलंय." एंगेजमेंटची मोठी पार्टी ते स्वतः देतात. ओढून ताणून ते स्वतःला जाणवून देतात. सुटलो, तीही सुटेल. आणि आणि एकदम त्यांच्या लक्षात येतं की होळीनं 8 दिवस ती आपल्याकडे आलेलीच नाही. ते विलक्षण अस्वस्थ होतात, त्याची वाट बघत राहतात. अखेर ती येते, पण एकटी नाही, तो मुलगा बरोबर असतो. तरी ते तिथंच रोख पडतात. अरे, त्यांना तिला किती सांगायचं असतं, किती पुस्तकं वाचलीस यावर बोलायचं असतं, चर्चा करायची असते. असे 8 दिवस सुने गेलेले नसतातच कधी तिच्याशिवाय. ते बोलत सुटतात भडाभडा. पण ती मात्र वेगळ्याच मूडमध्ये असते. हा आप्पा जरा घाई आहे, या 8 दिवसात मी काहीच लिहिलेलं नाही, तुम्ही वाट बघाल ना म्हणून फक्त भेटायला आले, आणि यांनाही जरा घाई आहे, उद्या नक्की येईल. आणि ती त्याच्याबरोबर निघून जाते. अप्पासाहेबांना आता विलक्षण एकाकी वाटतं, पोकळीत गुदमारल्यासारखं. दुसऱ्या दिवशी ती येते, पण तो बरोबरच येतो. मनातून मात्र अप्पासाहेबांना वाटतं तिनं एकटी नाही यावं. पूर्वीसारखं आपलं टेबल आवरावं, घरातून कॉफी बनवून आणावी, गालांवर हाताचे तळवे टेकून आपल्याकडे एकटक बघत आपलं म्हणणं ऐकत राहावं. तिनं म्हणावं, "आप्पा, ही कथा बघा, हिचा शेवट." आणि त्यांना एकदम जाणवतं की आपणच तर म्हणालो होतो, "अगं, तुझ्या कथेचा शेवट माझा कसा होईल कल्याणी." हे आठवून ते हळवे होतात. अरे, हिनं आपल्यापासून दूर व्हावं म्हणून एवढा अट्टहास केला आपण, आणि आता तसंच होतंय, तेही अगदी सहज गत्या. पण मग मग आपल्याला नेमकं हवं होतं तरी काय? आता पूर्वीसारखी येत नव्हती, आली तरी बसत नव्हती, एकटी तर क्वचितच यायची. आली तरी विषय एकच, तिची कृतज्ञता, त्यांचे उपकार. हा, पण हे ओघानं सारं ठीकच होतं, हे असंच व्हायला हवं होतं. आणि याहून काही वेगळं होत होतं ते त्यांनाही नकोच होतं. अरे, हे सारं अटळ आहे, हा टप्पा केव्हा तरी यायचाच. हे सगळं स्पष्ट असूनही मनाला एक उदास हळवेपण व्यापून का राहतं ते कळतच नव्हतं. आणि अखेर तिचा आधेमध्ये येणं, हरवल्यासारखं वागणं, त्या मुलात अडकून गुंतून राहणं, तेही संपलं. लग्न होऊन एकदम दूर गेली. सुरुवातीची पत्रही पुढे टिकली नाही. विरळ विरळ, पुसट पुसट होत ती कथा संपलीच. ती आपल्या संसारात पूर्ण बुडली. तिच्या कविता, कथा फुलत होत्या, ते वाचत होते. पण त्यांची आणि तिची कथा अशी मिटून गेली, अशी आक्रसली की जणू ती कधी फुललीच नव्हती. अरे, तिने इतकं परक व्हावं, असं तोडून टाकावं, याचं त्यांना खरंच दुःख झालं होतं.
मनाशीच ते तिला म्हणाले होते, बेईमान. अं, आणि आपल्याला असं का म्हणावं असं वाटावं याचं त्यांना आश्चर्य वाटलं. आणि आज ध्यानीमनी नसताना तिचं पुस्तक आलंय, पार्सल त्यांच्या नावाचं, तिचा नवा कथासंग्रह, त्यांच्या सावलीशिवाय लिहिलेला, त्यांच्या सावलीची किनार सोडून फुललेला आणि तरीही त्यांनाच अर्पण केलेला. एका मागून एक कथा ते वाचत सुद्धा. कथा फारच सुंदर, पूर्ण फुललेल्या, पाकळी पाकळीनं उमललेल्या. ते चकित होतात. अरे त्यांच्या आडोशाला असतानाही तिने एवढं प्रखर, एवढं खरं लिहिलं नाही. नाही 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 ती आपल्यापासून दूर झाली हे हे ठीकच झालं, चांगलं झालं. हो, पण मनातून मात्र ते उसवत गेलेले, हरवत गेलेले असतात. त्या विलक्षण हळव्या क्षणी त्यांना वाटतं, अरे ही पुस्तकं असं, हे पुस्तक असं पाठवून देण्यापेक्षा ती स्वतःच का आली नाही? किती दिवसात ती भेटली नाही, बोलली नाही. स्वतःच्या त्या व्याकुळतेचं त्यांनाच नवल वाटतं. ते गोंधळून जातात. त्यांना अकस्मात जाणवतं आपल्यालाच तिची गरज आहे, आपल्यालाच. अरे तिची सवय होऊन गेली आहे. आपला जीवनरस शोषता शोषता ती फोफावली आणि आपण मात्र चिपाड होऊन गेलो. तिनं आपलं पांगळेपण सोडावं म्हणून आपण एवढं भांडलो, तणलो. आता तिच्याशिवाय आपणच पांगळे झालो आहोत. तिनं दूर फेकलेलं पांगळेपण पांघरून ते उभे असतात. ते त्यांना घेरून टाकतं. आणि आता तिचंच बोट धरावंसं, आणि आता तिचंच बोट त्यांना धरावंसं वाटतं. पण तिची तर झेप उंच गेली, ती खाली येणार नाही, मागं वळणार नाही. छे, वयाला न शोभणार एक उदास हळवे पण गात्रा गात्रा धुवून येत. कल्याणीनं पाठवलेल्या पुस्तकावर डोकं ठेवून ते हळुवारपणे उद्गारतात, कल्याणी, कल्याणी ग. आपली बुवांझ अगती कथा उमगते त्यांना. कल्याणीच्या पुस्तकाची पानं फडफडतात. आप्पासाहेबांना कधी आपलंच बोट धरावं असं वाटेल हे कल्याणीला बिचारीला कुठं ठाऊक नसतं. आधार देणारी माणसं थोडीच कधी पांगळे असतात तिच्यासारखी.